करत या निष्ठेचा परिहार प्रभू चरणाजवळ देत आहेत. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या अतिभव्य आणि पावन उपस्थितीमध्ये परम पावन हनुमंतरायाच्या पावन दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जनांच्या उपस्थितीत संपन्न होत असणारा आपल्या श्री क्षेत्र गारखिंडी गावातील हा भक्ती उत्सव, भक्ती पंढरी, की ज्या भक्ती उत्सवाला यावर्षी हे गाव 50 वर्ष पूर्ण करत आहे. स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु कोंडाजी बाबा डेरे यांच्या प्रेरणेने चालू झालेला आणि मला वाटतं अव्याहतपणे आदरणीय हरिभक्तीपरायण झिंजाट महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने 50 गाठलेला सुंदर हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात सालाबाद प्रमाणे उत्सव होत असताना यावर्षी सुवर्ण महोत्सव या सदराखाली या भक्ती पंढरीचं आयोजन मोठ्या उत्साहात, मोठ्या दिमाखात, मोठ्या भव्यतेत, मोठ्या दिव्यतेत सर्व ग्रामस्थ मंडळी गारखिंडी संपन्न करत आहे. आणि या भक्ती उत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा 2 नंबरची नाही, त्याची आकडे टाकलेत 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला सर्व उत्सव समिती, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, मंदिर समिती तथा या उत्सवाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण झिंजाट बाबा यांच्या आज्ञेतून दासाला प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर आजचं कीर्तन म्हणजे एक ऐतिहासिक कीर्तन माझ्या दृष्टीने आहे. या गावानं भक्ती पंढरी 36व्या वर्षी मोठ्या आनंदात संपन्न केली आणि त्यानंतर 50व्या वर्षी संपन्न होत आहे. मी 36व्या पंढरीलाही होतो, आता 50व्यालाही आहे. बघू हनुमंताने ताकद दिलीच तर बघा आता काय असेल ते असेल असो. आणि मधल्या काळात अनेक वेळा त्या गावात येऊन चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. याही वर्षी या भक्ती पंढरीमध्ये सेवा करण्याचं सौभाग्य आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी, सर्व गुणीजन महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे नामदेव महाराज तळेकर यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद आमचे किसनजी महाराज कवडे ते उपस्थित आहेत. आतापर्यंत ते मुंबईत होते, मुंबईमध्ये क्लास घ्यायचे. अनेक विद्यार्थी, अनेक महिलांना त्यांनी खूप चांगलं भजन शिकवलंय. पण आता ते रिटायर झाले आणि रिटायर होऊन ते गावी आले आणि आता गावातील आपल्या परिसरातील विद्यार्थी तयार व्हावे या तळमळीतून त्यांनी आता या भागातही भजनाचे क्लास चालू केलेले आहेत. मला वाटतं पाबळला पूज्य महाराजांचा क्लास आहे. मी तर म्हणतो सुवर्ण महोत्सव आहे. गारखिंडीकर परिसरातील मंडळी, जसं आपण सप्ताह संपल्यानंतर जसा पैशाचा हिशोब करतो तसं आपल्या गावात टाळकरी किती झाले हा हिशोब करता आला पाहिजे. आणि ती संधी आपल्याला किशोर महाराजांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे कृष्णाजी महाराज बावस्कर गुरुबंधू यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे माझे गुरुबंधू हृदयस्थ आमचे अशोक महाराज चौधरी यांची उपस्थिती आहे. मृदंगाची साथ देण्याकरता माझ्या डाव्या हाताला आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज आहेत आणि उजव्या हाताला समाधान महाराज आहेत. एक संतोष देणार आहे आणि एक समाधान करणार आहे. एक संतोष देतो, एक समाधान करतो. असे 2 मृदंगाचार्य, असे गायनाचार्य, असे टाळकरी, असे श्रोते आणि अशी सिस्टीम असली तर उजरूच तर कीर्तन करायला काहीच अडचण नाही. पण या सगळ्यांचा आनंद लुटत लुटत अगदी नियोजित वेळेमध्ये आपण चिंतन सेवा पूर्णत्वाकडे येणार आहोत. गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. डोंगराच्या कपारीत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं वसलेलं गाव. खरं तर 2-3 वर्षापासून शेतीची पाहिजे तशी साथ नाही. पण असं असताना सुद्धा गावातील तरुण मंडळीचं कर्तृत्व आणि गावातील ज्येष्ठ मंडळीचं नेतृत्व याचा मिलाप झाला आणि भक्ती पंढरी साकारलेली आहे. समारोपात अजून काही 1-2 विषयाच्या संबंधाने मी बोलणार आहे. तुर्तास अभंगाचा विचार करतो. खरं तर गारखिंडीच्या मंडळीने कोंडाजी बाबाची प्रेरणा घेतली असेल, झिंजाट बाबाचं मार्गदर्शन घेतलं असेल, तुम्ही दातृत्व दाखवलं असेल. 50 वर्ष हा भक्ती उत्सव काय केलाय तुम्ही चालवलाय. किती वर्ष? 50 वर्ष. चांगलं काम, 3 वाक्य आहे का, चांगलं काम चांगल्या पद्धतीने
एवढ्या दीर्घकाळ टिकवणं सोपी गोष्ट नाही. पण हे आव्हान या मंडळीने स्वीकारलं. याचं कारण आहे यांच्या अंतःकरणात असणारी परमार्थाविषयीची आवड, रुची आणि निष्ठा. पण त्या संबंधानच काहीच चिंतन घडावं म्हणून. आणि अजून एक आहे, गारखिंडीकर माझ्यासमोर बसलेले आहेत, ग्रामस्थ मंडळी आहेत. मला वाटतं 50 वर्ष पूर्ण करायचं आणि पुढच्या वर्षी बंद करायचं असेल, नाही ना? हा, पुढच्या वर्षी अजून जोमात, अजून नव्या ताकदीनं एकदा दरवर्षी संपन्न करायचा आहे. कारण मला तरुणांना एक आवर्जून वाक्य सांगायचंय. तरुणांना काय सांगायचंय की आता ही ज्येष्ठ मंडळी, या ज्येष्ठ मंडळी इथपर्यंत आणलंय. आता याच्या पुढे म्हणजे सुवर्ण महोत्सव जेजाड बाबाच्या आणि तत्सम त्या वयाची जी कोणी कार्यकर्ते मंडळी आहेत, या धडपड करणारी जी ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांच्या नेतृत्वात तुम्ही केलाय. पण याचा अर्थ थांबायचं नाहीये. आता यांनी 50व्या पर्यंत आणलंय, तरुणांनी आता 100व्या पर्यंत न्यायचं. कुठपर्यंत न्यायचंय आपल्याला? 100व्या पर्यंत न्यायचंय. आता हे सोडून आपल्याला कुठेच जायचं नाही. जिनाया असो तात्पर्य. आणि मग या संबंधानं परमार्थाच्या निष्ठेचं चिंतन घडावं, या उद्देशातून या अभंगाची निवड. जगद्गुरु तुकोबारासारखे साधू, तुकोबारा आणि तत्सम सर्वच साधू यांचा एक विशेष आहे, हे निष्ठावान आहे. निष्ठावान नाही, हे काय आहे? निष्ठावान आहेत. निष्ठा आणि निष्ठामध्ये फरक सांगतो तुम्हाला. भक्त प्रल्हाद सगळ्याला चरित्र माहिती म्हणून विस्तार करत नाही. भक्त प्रल्हादा करता भगवान नरसिंह प्रगट झाले आणि प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि डोक्याला हात फिरवले. कोणाच्या? प्रल्हादाच्या. वा प्रल्हादा तुझी नामनिष्ठा, वा प्रल्हादा तुझी भक्तिनिष्ठा, वा 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 प्रल्हादा, एवढं बापाने तुला उखळत्या तेलात टाकलं पण तू नामनिष्ठा सोडली नाही. प्रल्हादा, आई बाळा, एवढं डोंगराच्या कड्यावरून तुला टाकलं पण तू नामनिष्ठा सोडली नाही. बाळा, हत्तीच्या पायाखाली दिलं तुला तरी तू नामनिष्ठा सोडली नाही. एवढा कोरोना आला तरी तू माळ काढली नाही बाळा. झालं माझं बोलणं. निष्ठावंत भाव स्वधर्म आहे आणि भक्तांनी त्याला विन्मुख होता कामा नये, असा तुकोबाराचं वचन आहे. ऐका मंडळी, मला तुम्ही जागेत म्हणून विचारतो, संसार सुखाचा का दुःखाचा? बोला की. ते मानले सांगत नका काय ते सांगा मला. मानल्यावर कशाला काय होतं? मानल्यावर नाही, खरं सांगा अनुभव काय. मानलं तर कशाला उगत उसणं, खरं कसं. संतांनी तर सांगितलं दुःख बांधवडी आहे हा संसार. कोणालाही विचारा संसाराचा अनुभव त्याचा काय आहे? दुःखाचा आहे. मग कोणाचा संसार छोटा असेल, कोणाचा संसार मोठा असेल. कोणाचा संसार 1 एकराचा आहे तर कोणाचा 10 एकराचा. कोणाचा संसार 1 लेकराचा आहे तर कोणाचा 10 लेकराचा आहे. कोणाचा 1 बायकोचा आहे, ऐका ना पूर्ण, किंवा कोणाचा बिना बायकोचा असं म्हणायचं. गडबड करताय, गडबड करू नका. आहे डाळे आपल्याला 9 वाजेपर्यंत चिंतन करायचे, गडबड नाही. ऐकलं का? संसार केवढा आहे, छोटा असो मोठा असो, गरीबाचा असो श्रीमंताचा असो, असं समजू नका श्रीमंताच्या संसारात अडचणी नाही.
अडचणी आहेत. नाना फडणवीसांचं वाक्य आहे, राजवाड्यातलं दुःख राजवाड्या एवढंच मोठं. राजवाड्यातलं दुःख राजवाड्या एवढंच मोठं असतं आणि झोपडीतलं दुःख झोपडी सारखंच असतं. प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहे. एका माणसानं पान टपरी टाकली, आळकुटीला टाकू, बेल्याला टाकू. पटकन बोला, वेळ कमी माझ्या. आळकुटीला चला. आळकुटीला काय टाकली आहे त्यानं? पान टपरी टाकली. आणि बिचाऱ्याचं दिवाळं निघालं. कोणाचं? पान टपरीवाल्याचं दिवाळं निघालं. तो रडायला लागला, त्याची बायको रडायला लागली. आणि बायको थोडी शिकलेली होती, तिनं सकाळी पेपर वाचला, विजय माल्याचं दिवाळं निघालं. कोणाचं? विजय माल्याचं दिवाळं निघालं. मग तिला वाटलं, बाई माझ्या नवऱ्याचं दिवाळं निघालं आणि त्या विजयच्या बायकोचं दिवाळं निघालं, तिला भेटायला जावं. झालं माझं बोल. ती गेली भेटायला. ती भेटायला गेली, ही तिच्या गळ्यात पडून रडते. ती रडली नाही, कारण ती भारतात नव्हते. जाऊ द्या, जे नाही बोलायचं असो. मोठ्याचं दिवाळं कोटीमध्ये असेल आणि गरीबाचं दिवाळं लाखात असेल. दुःख तेवढंच आहे, असं काही नाही. हो, काय काय लोक म्हणतात, महाराज त्या माणसाला काय कमी आहे? अहो, गौंड्याला दिवसभर 500 रुपये घाम गाळल्यावर मिळतात, त्यांना एका चालीत मिळतात. आपलं असे लोक काय करतात? तुलना करतात. पण असं नसतं, असं नसतं. महाराज एक आहे, कालिदासाची कल्पना आहे. अशोक लय गोड कल्पना आहे, कालिदासाने केलेली कल्पना. कालिदासानं काय कल्पना आहे? खूप गोड कवी कल्पना, पण फार सुंदर आहे. हे समुद्र मंथन झालं ना, समुद्र मंथन, तर त्या समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. ऐरावत हाती निघाला, उच्चश्रवा घोडा निघाला. चंद्र नाही त्याच्यात, पण ते मंगळाष्टकामध्ये आहे, भागवतात नाही. हवीरधानी म्हणजे कामधेनू निघाली, लक्ष्मी निघाली, दारू निघाली, पुन्हा पारिजातक निघाला. आणि डॉक्टर साहेब शेवटी धन्वंतरी सुद्धा अमृत कलश घेऊन निघाले. धन्वंतरी कसे निघाले? डाव्या हातात त्यांचा अमृत कलश होता आणि उजव्या हातात जळू होता. समुद्रातून त्यांनी काय आणला? जळू आणला. का? रत्नशोधन करण्याकरता जळू आणला. धन्वंतरीच्या उजव्या हातात जळू आहे, हो, आणि डाव्या हातात अमृताचा कुंभ आहे. आणि मग काय असतं? बहीण भावामध्ये गुण सारखे असतात. दोन व्यक्तीचं वागणं जर सारखं असलं ना, पण तो कसा आहे? त्याचा सख्खा भाऊ. भरत भाऊ आपण म्हणतो का नाही, तो त्याचा सख्खा भाऊ. सारखे गुण असतात. तशी लक्ष्मी ना, लक्ष्मी हिनं सुद्धा आपल्या भावा बहिणीचे एक गुण घेऊन आली. पैसा लक्ष्मी. आता कोणाकडून काय काय गुण घेतला सगळं सांगायला मला वेळ नाहीये, आणि एवढ्या फी मध्ये बसत बी नाही. असो, विनोदाचा भाग सोडा, पण 2-4 मुद्दे पाहिजे तेवढे सांगतो. लक्ष्मी निघाली ना समुद्र मंथनातून, मग तिनं काय केलं? समुद्रातून निघालेल्या लक्ष्मीने अमृतातून एक गुण घेतला. अमृताचा कोणता गुण आहे? अमृत जसं जीवदान देतं, तसं पैसा माणसाला जीवदानही देतो. पैसा माणसाला काय देतो? जीवदान देतो. आता कृत्रिम फुफ्फुस सुद्धा बसवायला लागले. हे मधल्या काळात, कोरोनाच्या काळात कफ जास्त झाला आणि ते फुफ्फुस डॅमेज झाले, तर फुफ्फुस सुद्धा ट्रान्सफर करायला लागले. आणि त्या फुफ्फुस ट्रान्सफर करायचा खर्च फक्त 2 ते 2.5 कोटी. फक्त किती आहे? 2 ते 2.5 कोटी. पण ज्याच्याजवळ पैसा आहे ते फुफ्फुस बसवत. त्या कोरोनातच एक असा व्हायरस आला, माणसाची दात गेली बा. त्याला एक शब्द होता, मला नाव आठवे ना त्याचा, मायक्रो मिकॉस असं एक आलं. तर एक तरुण माणूस आहे श्रीगोंदा तालुक्यातला, तर त्यांना त्याचे 32च्या 32 दात काढावी लागली. आणि वय किती? 33. मग त्याला ते पुन्हा दात बसवायची ठरले. कोणाला? त्या व्यक्तीला, महाराज. आता त्या व्यक्तीला दात बसवायला ठरले. डेंटिस्टनं एका दाताचा खर्च 70,000 रुपये. 70 गुणिले 32 तुम्हीच करा, मला ताण देऊ नका. माझे 10वी 2 विषय राहिले. सांगा बरं कोणते कोणते? इंग्लिश आणि तुमचे बी ते राहिले का? नाही, एवढ्या आत्मविश्वासानं बोलले म्हणून बाकी.
आणि मग देवानं दिलेल्या अवयवाची काय किंमत आहे, काय उपकार आहे मग कळतं. माझा तो प्रस्तुत विषय नाही. मला सांगायचं काय, पैसा माणसाला अमृतासारखं जीवदान देत. बोलू, समुद्र मंथनातून विष निघालं, समुद्र मंथनातून विषय निघालं. विष निघालं तर विष जसं मारक आहे तसा पैसा मारक. पैशासाठी किती जीव जायला. कालची घटना आहे, या 8-10 दिवसापूर्वीची. 300 रुपयासाठी बायको मारून टाकली. किती रुपयासाठी? फक्त 300 रुपयासाठी बायको मारून टाकली. मारक आहे. ऐकलं का? दारू निघाली समुद्र मंथनातून, सुरा ती निघाली. पैशाला तिच्याकडून काय गुण घेतला? जसा दारूत नशा आहे तशी पैशात नशा आहे. पैशाची सुद्धा काय नशा आहे. चुकेगा नाही साला. कशाची पुरो? पैशाची. ही दारू कोणतीला गुण घेतला? चला, मला जे सांगायचे तेवढं सांगायचंय. उच्चश्रवा घोडा निघाला आणि ऐरावत हत्ती निघाला. तिने ऐरावताकडून कोणता गुण घेतला आणि उच्चश्रवाकडून कोणता गुण घेतला? लक्ष द्या. तिनं हत्तीकडून काय गुण घेतला आणि घोड्याकडून काय गुण घेतला? पैसा येताना हत्तीसारखा येतो आणि जाताना घोड्यासारखा जातो. येताना कसा येतो? हत्तीसारखा डुलत डुलत सावकाश. जाताना कसा जातो? घोड्यासारखा. मग ज्याचं जेवढं इन्कम आहे त्याचे प्रॉब्लेम बी तेवढेच. बघा तुम्ही, गरीबाचे आजार सुद्धा गरीब हो. नो ऐकलेले आजार मोठ्या लोकांना. गरीबाला आपले साधे मुतखडा, मुळव्या, जळजळ, मळमळ. मोठ्या लोकांचे आजार मायग्रेन, सायटिका, काय काय आजार असत. दुःखाच आहे. ठाऊकाची आहे संसार दुःखाचा. संसार दुःखाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. झालं. परमार्थ कसा आहे बरं? दुःखाचा का सुखाचा? सुखाचा. मग माझं म्हणणं एक आहे, माणसं दुःखरूप संसार सोडून सुखरूप परमार्थात का येत नाहीत? विठाला मला पापंगाला पुण्य न्याय द्यायचा असल्यामुळे प्रस्तावनेत जास्त रमून मला चालणार नाही. ह्या सर्व जीवांना हा प्रश्न आहे की संसार जर दुःखरूप आहे, बरं सांगण्याची गरज नाही, ठाऊकाची आहे, सगळ्याला त्याचा अनुभव आहे. तरी माणसं शहाणी का होत नाहीत? संसाराच्या बाहेर का पडत नाहीत? ज्ञानोबाची एकच ओवी सांगतो, खूप विस्ताराने विषय पण थोडक्यात सांगतो. ज्ञानोबा म्हणतात, विषय भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख, पर काय की जती मूर्ख न सेविता न सेविता. काय ज्ञानोबा भाषा वापरली आपल्यासाठी? म्हणे लोक परमार्थ एवढा सुखाचा आहे, संसार एवढा दुःखाचा आहे, तरी दुःखरूप संसाराचा त्याग करून परमार्थामध्ये का येत नाहीत? ज्ञानोबा एकाच वाक्यात म्हटले, मूर्ख आहेत म्हणून. ते काय आहेत? मूर्ख आहेत म्हणून. पण शहाणे मात्र तसे नाहीत. न तेषु रमते बुधहा, बुधहा तेषु न रमते. या विषयाची सुखे झकवती कवन, जया आपण पे नाही तिथे, जया स्वसुखाचे सदा खराटे, तयाशी विषय घोमटे आवडते. आपण जे साधू आहेत ना, जे हुशार आहेत ना, न तेषु रमते बुधहा, ते मात्र या संसारात रमत नाहीत. उलट या संसाराचा त्याग करून ब्राह्मणाचे पोर एक सगळ्यांची खेळ्याच्या प्रमाणाबद्दल गपलत, खास करून टाळकर यांची. खेळ्या म्हणला की लोकांना वाटतं फक्त आपण हरिपाठाचं खांद्रा खांद्रा उजवून येतो. तसं नाही. धागिक धागिक करून कसा टाळ वाजवायचा तुम्हाला शिकवतो खेळ्याचा. हा, माझ्याकडे बघा.
खेळाच्या उदाहरणात पण मी दोन सांगितले आता. खेड्या माझी हनुम्या शहाणा, म्हणजे हनुमंतराय हुशार आहेत म्हणले, ते या खेळात अडकलेच नाही. हनुमंतरानंतर माझाच नंबर लागतो या खेळामध्ये, अडकलेच नाही. दुसऱ्या खेळामध्ये हो ब्राह्मणाचे पोरं एक खेळाची बी आली, पण शहाणी जी माणसं असतात ते संसाराच्या पायापुढा पळते वितराग घोडा, ज्या ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. अरे उठली वैराग्य जेने हा त्रिवर्ग ऐसेने सांडणे, जैसे वमुनी असूने आताचे गेले. या सर्व संसाराचा त्याग करतात आणि परमार्थात येतात. अशी बरीच माणसं ते संसारातून बाहेर पडायला तयारच नाहीत. पण काय आहे ते संसारातून परमार्थात येतात. परमार्थात आले म्हणजे सगळं झालं असं समजू नका. काय काय परमार्थात येतात पण परमार्थ स्थिर होत नाही. त्यातला आपला वर्ग आहे. जे संसारात रमले असे आम्ही मूर्ख नाहीत, आणि जे परमार्थातच रमले एवढे आम्ही शहाणे नाही. तुम्ही वाईट वाटवू देऊ नका, पण आपलं खरंय. त्याचं कारण काय, आम्हाला 7 वाजता कीर्तनाला यावं वाटतं, याचं कारण आम्ही मूर्ख नाही. आणि 9 वाजले की आम्हाला घरी जावं वाटतं, याचं कारण आम्ही शहाणे नाही. 7 वाजता जसं कीर्तनात यावं वाटतं, खोटं नाही बोलायचं, 9 वाजता घरी जावं वाटतं की नाही आपल्याला. तुम्हालाच काय, मलाच होतं. उलट आपली कीर्तनाला येताना बघा, तुम्ही कीर्तनाला येताना लोक कशी येतात. विना घेतला गोडे महाराजांनी म्हणा, बावस्कर महाराजांनी, चौधरी महाराजांनी, तळेकर महाराजांनी, आता शिकविना घेतला हळूहळू जमन असत घडल असत येताना. आणि कीर्तन सुटल्यावर घरी जाताना हळूहळू घरी जाताना चिंग चिंग चिंगाट, चिंग चिंग चिंगाट नाही म्हणलं रे, चिंग चिंग चिंगाट. म्हणून आपण ना संसारातले देव ना संसारात जोडी ठाई नाही खात, अशी आपली स्थिती आहे. आम्ही संसारात रमावं एवढे मूर्ख नाही, आणि परमार्थ स्थिर व्हावं एवढे आम्ही शहाणे नाहीत. पण भक्त आहेत ना, ते साधू आहेत ना, त्यांनी एकदा संसार सोडला पाहिलेची नाही मागे परतोनी. हो संसार आगी आपुलेनी हाती लावूने मागू ते पाहू नये, परतेची ना मागे मागे परतेची ना मागे.
माघारी. जही आकाश वर पडू पाय ब्रह्म गोळ भंगा जाय वडवा नळ त्रिभुवन काय परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. मग प्रश्न पडतो, आम्हाला सुखाचा वाटणारा संसार ते का त्यागतात आणि आम्ही परमार्थातून आम्ही रमत नाही. खरंच म्हणते आपण रमत नाही. काय रमणारी साधू असतील, मी त्यांना वजा करतो हे बोलत असताना. मी माझ्या वृत्तीच्या लोकांबद्दल बोलतोय महाराज. आपल्यासारखी जी वृत्ती इथं रमत नाही, नाही रमत. महाराज किती लोक तुम्हाला सांगू, दिवसभर मंदिरात पत्ते खेळत बसतात, हरिपाठात वेळ झाली की घरी जातात. तुमच्या भागात नाहीत म्हणून काय झालं, पारनेर तालुक्यात नाहीत म्हणून काय झालं, असं गावोगावी दोष आहेत की. अवघड स्थिती आहे, अवघड स्थिती आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, आम्ही रमत नाही. परमार्थात येतो पण रमत नाही. ते आलेही रमलेही आणि स्थिरावलेही. रूपी जडले लुचन पायी स्थिरावले मन, ते स्थिरावले. मग त्यांना आम्ही विचारू किंवा देवाने विचारलं असावं, तुम्ही संसार का सोडला. दोनच प्रमाण देतो नाटातले आणि पटकन आता अभंगात प्रवेश करतो. 4 माहित आहे हो. कोणीतरी एकाने पहिलं म्हणा, चौघाने 4, एक आमचा 16 वर्षाचं पूर्व प्रमाण. शेवटचं तुम्ही म्हणायचं शेवट. हा शेवटचं प्रमाण. आणि आता 4 तुम्ही तुमच्यात वाटून घ्या का मी वाटण्या करून. आता समजदार आहे तुम्ही काय काय 4 जण तुम्ही तुमच्यात ठरवून घ्या. मला ताण देऊ नका, मला वाळून जाईल ताण घेतल्यावर. ऐका म्हणजे हा अगदी बरोबर. अशीच 5 धरू आता. पहिलं तुम्हाला, दुसरं तुम्हाला, तिसरं तुम्हाला, चौथं तुम्हाला आणि 5वं मायला 11ला. संसार का बरं सोडला तुकोबा तुम्ही. म्हणून रुसलो संसार सर्पा विकार पांढरा तुझशी अंतर रे दातार यासी दावेदार निमित्त येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी माझलो मी माझे भ्रमणी झालोय बोडणी विटंबना पावलो केलियाचा दंड खाणी भोगिल्या याती उदंड एवढं यानं मला सोसायला लावलं म्हणून रुसलो संसारा. आम्ही संसार सोडला. मग आता प्रश्न विचारला साक्षात देवानीच तुकोबांना, तो सोडला ठीक आहे, पण तुम्ही माझ्या या परमार्थात माझ्या चरणावर स्थिर का झाले, त्याचे कारण मी मोसा सांगत असताना अत्यंत गोड 2 कारण अभंगाच्या पहिल्या. त्याचं कारण काय, त्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे तू देवा आम्हाला तुझ्या नावाची आवड लागली. आम्हाला तुझ्या नावाची काय लागली, आवड लागली. आणि माणसाला एखादी गोष्ट आवडली ना त्याच्याकरता माणूस कोणती किंमत मोजायला तयार असतो. प्रमाणे देतो आवडी अतिसाच तरी जीवितही सलंच जीवाचा विचार करत नाही माणूस. आवडी 3 ओव्या ज्ञान भरायच्या 2 मिनिटात देतो. आवड ज्याची असते त्याची लाज कधी वाटत नाही. आवडी आणि लाजवी व्यसनी आणि शिनवी पिसे आणि बोलवी तरी ते काही. माणसाला जे आवडतं त्याचा कंटाळा कधी येत नाही. आवडी जे तपडे तयाच्या अवसरी पुढे पुढे
रेगो लागे हे गडे प्रेमायचे. आवड ज्याची असते त्याच्या करता माणूस जीवित वाचाय विचार करत नाही. आवडी आती साच तरी जीवितही सलंच, आगी घालिता रोमांच देखज तसती. सगळा विस्तार करायला आपल्याला वेळ नाही, पण 2-2 मिनिटात जर सांगायचं ठरलं, ज्याची आवड आहे त्याची लाज नाही वाटत. 100 एकरचा मालक असतो, ज्याचा टर्नओव्हर कोटीमध्ये असतो, किती मध्ये, कोट्यावधीमध्ये असतो, आणि त्याच्या शेतात खुरपायला आलेली बाई 300 रुपये रोजाना आहे. किती रुपये रोज तिला इकडे काय रोज वाढू नका बाप्पा, इथं पंढरी मंदिरात काम करायचे. 300 ते 350 चला, 300 ते 350. पण एक बोलू का, भेटतात का ते सुद्धा अवघड आहे, अति अवघड. जाऊ दे, सध्या आपल्या देशासमोर 3 संकट आहेत. किती? 3 संकट. या देशासमोर पहिलं संकट आहे माणसाला काम नाही. दुसरं संकट आहे कामाला माणसं नाही. पहिलं संकट काय? माणसांना काम नाही. दुसरं संकट काय? कामाला माणसं नाही. तिसरं संकट लय मोठे, जे भेटतात ते कामाचे नाही. मग 250 म्हणा, 300 म्हणा, 350 म्हणा, कोट्यावधीचा मालक तर कोट्यावधीचा ज्याचा टर्नओव्हर आहे आणि 300-350 रुपये रोजन आलेली बाई आहे, पण हा बागायतदार त्या बाईला म्हणतो, आज का तंबाखू आहे का? का लाज वाटत नाही? आवड लाज धरू देत नाही. आवड माणसाला कंटाळा येऊ देत नाही. आवडीचा माणसाला काही येत नाही कंटाळा. बाळा तुझं नाव आरुष. बाळा तुला खायला काय आवडतं? कीर्तना सांगण्याजोगं असलं तर सांग. म्हणायचं साताऱ्याला तुला असंच का पोराला विचारलं तुला खायला काय आवडतं, ते बाबा कीर्तना सांगण्याजोगं नाही. आरुष गोड पदार्थात काय आवडतं? गुलाबजाम, लाडू, पेढे. काय लाडू कशाचे? डाळीचे. काय हरकत नाही. आरुष ना तुझं नाव आरुष, मी तुझा मामा म्हण. चालतंय मन मामा हॉटेल म्हण, फक्त मामा म्हण, पोरगी मागू नको. मामाचाच मिळ नाही, मामाचाच आरुष. अरे मामा म्हण ना, लावीन मेळ पण तू कंटाळा करू नको. आता आरुषला काय आवडतात? आरुष पोटभर जेवलेला आहे. मस्त पुरी, गुळवणी, कांद्याची चटणी. पेपर पडला काय? पोटभर जेवण, मस्त गुळवणी मध्ये पुरी चुरायची, खायची, आणि कांद्याची चटणी तोंडी. पोटभर जेवला कोण? आणि मी आलो तेवढ्या. तुला आरुष बघ मी तुला खाऊ आणला. तुम्हाला मामा एवढा पोटभर जेवलोय रे, एवढा पोटभर जेवलोय. एखादा फोन करायचा होता, आणि तुझ्यासाठी आणला, आणि ते बेल्याहून आणला. तुझ्या आवडीच आहे. तुम्हाला मामा लाडू आणले काय म्हणलं डाळीचे? मग मी लाडूचा डब्बा कोणाच्या हातात दिला? आरुष. आरुष हातात दिला. आरुष मला मामा आता एक खातो, बाकीचे उद्या खातो. आरुष नावाला एक लाडू खाणार होता, तर नावाला एक बी ठेवीत. आवडी जेत पडे तयाचे अवसरी पुढे पुढे रेगो लागे हे गडे प्रेमायचे. आणि माणसाला जे आवडतं त्याच्याकरता माणूस जीवाचा विचार कधी करत. घडलेली घटना आहे, विस्ताराला वेळ नाही, पण मी 2006 साली कदाचित डॉक्टर साहेब देवाई पाटीलला 1.5 महिना ऍडमिट होतो पुण्यामध्ये. एक कमरेत गाठ झाली होती त्याच्या ऑपरेशन साठी. तर एक तरुण 25-30 वर्षाचा पोरगा, पण त्याचं दारू पिऊन लिव्हर डॅमेज होणार. तर डॉक्टर त्याला म्हणत होते दारूला हात लावायचं, म्हणजे ते पोरगा ऐकत नसायचं. म्हणून त्याच्या घरच्यांनी काय केलं, डॉक्टर साहेब काय भाडं होईल बेडचं आम्ही देतो, पण घरी ऐकत नाही, हे राहू दे एकदा ऍडमिट केलं. पण ते पोरगा ऍडमिट केलं, आणि ते नेमकं माझ्या शेजारच्या खाटावर. संताचे संगती कुठे गेलं ते? 2-4 दिवस त्याचे मित्र त्याला भेटायला आले. कोणाचे? त्या पोराचे. अरे भांड्या नाव बरे का बदलायचं?
भांड्या कस काय कस काय काय मी तर कसं शक्य आहे तुला काय करायचं मित्र ओनव्यामध्ये एवढ्याच डोकेले चालते ते घरी गेले जेवणाचा डबा घेतला खाली 4 चपात्या वर 4 चपात्या आणि अण्णा जेवणाचा डबा आला की बंड्या खिशात बातमी टाकायचा आणि टॉयलेट मध्ये जाऊन सटका मारून पण मला पाहावे ना येतो हिताचा कळवळा बंड्या म्हणून येतात मग त्या वॉर्डचा जो वॉर्ड इन्चार्ज होता ना वॉर्ड बॉय मी त्याला सांगितलं असा असा घोटाळा हो त्याने दुसऱ्या दिवशी डबा पाहिला पकडला आता त्याचा दारू यायचा सोर्स बंद झाला पण त्याला पूर्ण शंका या महाराजांना काढी केली 5-5 मिनिटं माझ्याकडे असतं बघायला नाही तुम्ही घाबरू नका परत मित्र आले भेटायला मित्र वनव्यामध्ये बंड्या कसं काय म्हणते कसं शक्य तुला काय करायचं म्हणजे आम्ही महाराज ते पुरं खाली गेले नारळ पाणी घ्या न सांगता त्या नारळातलं पाणी दिलं वरतून बरी त्याचा दारू बघता काय आले घेऊन काय नारळ पाणी आहे आता त्याला टॉयलेट मध्ये जायची गरज नाही बंड्यात तिथंच बसून घ्यायचं मला म्हणायचं मला वाटतं येतो मी का एके दिवशी बंड्याला लागली की चढली मला माहिती महाराज लहान वय होतं मस्त वजन पडत नव्हतं बारीक होत तेव्हा काय रे जगात देव आहे कोण म्हणतो बस जगात देव आहे कुठलाय मला भेटेल का मनापासून हात मार अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग सादरे वस्तमंतव्य सम्यक व्यविस्तो ही सहा तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरत निघाला मनापासून हात मार नक्की देव पण म्हणलं काय रे भांडे देवाला काय म्हणजे देवाला एकच म्हणे पुढच्या जन्मात दात एक दिला तरी चालेल पण लिव्हर 32 दे माणूस आवडी पोटी जीवाचा विचार करत आहे आणि मग जेव्हा आवड निर्माण झाली मग जगद्गुरु तुकोबा परमात्माची लाज वाटत नाही लाज भय शंका Yeah.
लाज नाही वाटत. काय काय लोक लाजतात आणि परमार्थात मागे जातात. काय रे तू भजनाला येत होता, काय येत नाही? नाही मला सगळे बुवा बुवा म्हणायला लागले. तुला बाई म्हणायचं का बाबा? लाजेनं काय करतात लोक? मागे सरत. काय काय लोक कंटाळ्याने मागे सरत. हे ज्ञानोबाईच्या सोहळ्यात बघा, सासवड पर्यंत उड्या मारत होता. जेजुरी 17 किलोमीटर काहीच वाटत नाही. वाल्याला दिंडी दुपारी जाऊन पोहोचते, काहीच वाटत नाही. लोणंदला 2.5 दिवस आराम, काय वाटत नाही. पण जेव्हा तरड पासून टॉप पडतो दिंडीचा आणि मग तरडला गेल्या गेल्या पालामध्ये फोडकटी अंतरतो, पाय पसरतो. ते वारीच्या वाटेची विशेष. लोणंद पर्यंत पालामध्ये कशाचा भाषा तुम्ही माहिती का? पाऊंड पावडर, मेडिमिक्स साबण, संतूर साबण याचा भाषा. हा काय क्लिनिक प्लस ते काय क्लिनिक प्लस शॅम्पू याचा भाषा तो. आणि एकदा तरड लागलं की पालामध्ये झेंडू बॉम्ब, आयोडेक्स याचा वाट चालू. पाला कुळकटी अंतरतो, माझ्याकडे बघावं लागत नाही. पाय पसरतो. तुमचं नाव काय? मनोहर बुवा. हा म्हणा ना. मनोहर बुवा पायाला लय जोर पडते गोळी. जाऊ का घरी? नका म्हणतात तू ऐकत नाही त्याची वाट. काय काढायला फक्त तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तेव्हा आवड असल्यामुळे कंटाळा नाही या परमार्थ. फक्त प्रमाण सरळ म्हणतो भक्ती आम्ही केली सांडोनी उधळली. कंटाळा माणसाला परमार्थ जीवावर देत की माणसं मागव सरत. कोरोनात माणसाला परमार्थ निष्ठा नाही म्हणून माग सरकले नाही, घाबरले जीवा म्हणून काय काय लोक माग सरकले जीव. पण आम्ही जीवाचा सुद्धा विचार करत नाही. हो पण आमची आवड असल्यामुळे तुझ्या नामाची आवडी. आणि दुसरी गोष्ट अशी देवा विठो आम्ही तुझी वेडी, आम्ही तुझे काय झालो? वेडे झालो. वेड कशाला म्हणतात तेवढा सांगतो. माणूस वेड का होतं ते सांगतो. आणि तू बरं वेडे कसं एवढं सांगतो ना कसं घेतो. वेड कशाला म्हणतात? ज्याला व्यवहारापेक्षा वेगळं वागलं की माणसं त्याला वेड म्हणतात. आता तुम्ही इथं सगळे कशासाठी आले? मला की कीर्तन ऐका. मग तुम्ही काय केलं पाहिजे? जर तुम्ही कीर्तन ऐकायला सोडून चटायची दोरी उपसू लागले बघा. मग साधू संत वेडे कसे? साधू संत वेडे कसे? सगळे लोक संसार जोमानं करतात नाही, संसाराला वाट लावतात. ऐकायला वेडे. राजाने आपल्याला भेटावं याच्याकरता तळमळ करतात लोक आणि राजाचा नजरांना परत पाठवतात. ऐकायला वेडे. लोकांनी सन्मान करावा पण लोकांची धडपड चालू आहे आणि लोकांचा अपमान होण्याकरता विचित्र वागतात. आहेत का नाही वेडे? व्यवहार सोडून जे वागते त्याला वेडा म्हणतात. पण तेव्हा आम्ही माणसाला आणि कोणाला सत्तेचं वेड, कोणाला पैशाचं वेड, कोणाला टिंब वेड. मी माझ्या आश्रमाची मर्यादा ठेवून शब्द वापरत नाही मामा. कोण कशात वेड, कोण कशात वेड. पण आम्ही तुझी वेडी, आम्हाला तुझं वेड आहे. तुझं 2-4 प्रमाण म्हणायचं मुह आवरण थोडासा वेळ. पण एकदम शेपक येत मी माफी मागतो. समजून घ्या. नामदेव आपलं कोडे महाराज मध्य नामदेव पंचम मध्य बरोबर वाटते. दिवाणी बनी मैं दिवाणी बनी
मी स्वरात म्हणले पण जोरात नाही. त्याचं कारण हे कार्यकर्त्यांचा दोष आहे, तुमचा काहीच दोष नाही. जेवण आधी पाहिजे. त्याला म्हणतात वेड लागणे. वेड लाग. मी कोण्या देशात आहे, मी कोण्या स्थितीत आहे, मी कोण्या काळात आहे, मी कोण्या अवस्थेत आहे याचं भानही न राहणं. देवा विठो, आम्ही तुझी वेडी, आम्हाला तुझं वेड लागलं, तुझ्या वेडामध्ये आम्ही काय झालो. आणि वेड लागण्याची खूप कारण आहे. देवाचं वेड का लागलं त्याचं कारण सांगतो. व्यवहारामध्ये सायकोलॉजी म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये मानसशास्त्र म्हणतात, मराठी सायकोलॉजी. वेड लागण्याचे काही कारण सांगितले. अति विचार माणसाला वेड लावतो, अति आनंद माणसाला वेड लावतो, अति दुःख माणसाला वेड. अति दुःखात माणसं काय होतात, वेडी होतात. अति आनंदात माणसं काय होतात, वेडी होतात. अति विचारानं माणसं काय होतात, वेडी. आमच्या गावात रिक्षा चालवणारा माणूस होता. आता बॅटरी रिक्षा आता आले, जुन्या काळात सायकल रिक्षा होती. जुन्या काळात काय होते, सायकल रिक्षा. ते 3 चाकाचे असायचे आणि माणूस पायडलनं ते चालवायचे. आमच्या गावात होती ती रिक्षा. तो रिक्षा चालवायचा, त्याला लॉटरीचे तिकीट लावलं आणि त्याला 85-90च्या दरम्यान अण्णा 1 लाखाचं तिकीट. जेव्हा त्याला 1 लाखाची लॉटरी लागली, एवढा आनंद झाला, वेडा झाला. अजून आमचा माणूस मध्ये फिरतो, कोणता कागद लॉटरी तिकीट. अति आनंदात माणूस काय होतो, वेडा होतो. अति विचारानं माणसं वेडा होतो. अशी खूप माणसं मी पाहिली. अति अभ्यास सुद्धा बुद्धीला झेपेल एवढा अभ्यास केला पाहिजे. अति अभ्यास सुद्धा काय लावतो माणसाला, वेड लावतो. एक गुरु का खाली बसा, खाली बसा. काय झाले, काय अडचण नाही सोबत. बारीक पोरग फक्त काय करायचं, काय झाले तर सांगितलं की म्हणजे लोकांच्या मनात शंका निघून जाते. आशा वेचून घेतल्या की पेराय सोपं जात. नेमकं काय झालं होतं तिकडे, चक्कर आली होती. भाविकाला थोडी चक्कर आली होती. आता ते व्यवस्थित आहे. संपलं. नेमकं काय नेमकं काय झालं, आमिषाचा राजीनामा झाला का काय. काय सांगलं अति विचार. महाराज खोटं नाही, आमचे गुरुबंधू आहेत.
एवढी ज्ञानेश्वरी वाचली महाराज. 11 अध्याय पाठ करत होते. नाव नंतर सांगतो नामदेवा, आडनाव नंतर सांगतो, कारण त्यांचं नाव बी नामदेवच. ज्ञानेश्वरी इतकं वेळ लागलं. आता ते वेळ चांगलं तुला सोडून द्या, ते डोक्यावर परिणाम झाला. एकदा एक नगरच्या स्टँडवरची गोष्ट आहे, अहिल्यानगरची. एक भिकारी एक वेड इंग्रजीत बोलत, वेड इंग्रजी बोलत. अशोक मला म्हटला, बाबा बघा ना ते वेड इंग्रजी बोलते. म्हणजे नाही नाही, वेड इंग्रजी बोलत नाही, इंग्रजी बोलणार वेड झाले. वेड इंग्रजी बोलत नाही, इंग्रजी बोलणारे काय झाले, वेड झाले. एक पाश्चिमात्य उदाहरण, भारतीय संस्कृतीतलं नाही, पाश्चिमात्य आरती विचार माणसाला काय करायला होतं, वेड लागतो. ते उदाहरण नाही का, पण परत एकदा आवर्जून सांगतोय, हे उदाहरण भारतीय नाही. कारण पाश्चिमात्य पेपर, इंग्रजी पेपरचा एक हिंदी अनुवाद एकदा पुढारी पेपरला आला होता, आणि त्याच्या कात्रणात मी ते वाचलं होतं. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. ते सांगा वाटतं म्हणून सांगितलं, लय गोड होतं विचार, म्हणजे त्या अंगाने, म्हणजे मला गरजेचं आहे. चला काय होतं ते, एकदा एक माणूस वेड्याच्या दवाखान्यात गेला. तिथे वेडा बसलेला होता आणि तो इंटरव्ह्यू घेऊ लागला, अरे तू वेडा का झाला. सांगू कोणाला विचारतो, वेड्या, तू वेडा का झाला, तुला काय वेड्यासारखं विचार. तू वेडा का झाला, काय नाही, मी लग्न केलं वेडा झाला. हे दृष्टांत 5G शिवाय डाउनलोड होणार नाही. दृष्टांत लय बारीक आहे. 5G ऍक्टिव्ह करा तर डाउनलोड होईल. लग्न केलं वेडा झालं. अरे लग्न करून कुठं माणसं वेडी होतात का, तुझं एकट्याचं झालं, म्हणजे माझी कुठे चूक झाली, मी एका विधवेशी लग्न केलं. आणि मग त्या विधवेला पहिल्या घरची मुलगी होती. मग त्या मुलीला माझ्या बापाशी लग्न केलं. परत म्हणलं, उदाहरण कुठलंच आहे, पाश्चिमात्य. हे आपल्याला ऐकायला और वाटतं, परदेशात ते काही नाही. मी एका विधवेशी लग्न केलं, ती माझ्यापेक्षा ज्येष्ठ होती, तिला पहिल्या घरची मुलगी होती, तिने माझ्या बापाशी लग्न केलं. मग तुला अडचण काय वेळ व्हायला. एक दिवशी मी खुर्चीवर बसलो, विचार करू लागलो, माझं निश्चय नाटक. विचार सुरू केला. तशी तर ही माझ्या बायकोची मुलगी म्हणल्यावर माझी मुलगीच, पण तिनं माझ्या बापाशी लग्न केल्यामुळे ती माझी आईच आहे. इकडून मुलगी, इकडून आई. बरं, हा माझा बाप, हा माझा बाप, पण त्यानं माझ्या मुलीशी लग्न केल्यामुळे माझा बाप माझा जावाई झाला. माझा बाप माझा ओके झाला. पुढे ह्याला झालं मुलगा, हा झाला जावई, मला झाला पोरगा. आता माझा पोरगा आणि माझ्या बायकोच्या पहिल्या घरची मुलगी, यात हे दोघं कोण, बहीण भाऊ आहे का नाही. सावत्र प्रकाराला पण बहीण भाऊ, पण ती मुलगी माझी आई झाल्यामुळे माझा मुलगा माझा मामा लागायला. पण मामाची आई कोण लागते, मामाची आई कोण लागते, आजी. आता त्या मामाची आई म्हणजे माझी बायको, माझी बायको म्हणजे आजी. आजीचा नवरा कोण लागतो, त्या आजीचा मी नवरा असल्यामुळे मीच माझा आजोबा अजूनही. पण तुम्हाला वेळ लागत विचार माणसाला वेळ करतो मित्राला. सुखाती रे आणि विचाराती रे माणसाला वेळ लावतो. आणि ऐकलं का, जेव्हा आम्ही या पंढरीनाथाच्या रूपाचा महिमा ऐकतो, त्या आनंदात आम्हाला वेळ लागतो. विठो आम्ही तुझी वेडी, आणि अशी तुझी आवड लागल्यामुळे, असं तुझं वेळ लागल्यामुळे
आता कळालं, आम्हाला वेळ लागलं, तुझी आवड लागली. आता आम्ही काही केल्या, आता नवजू अनेका ठाया, अन्य ठिकाणी आम्ही जाणार नाही. कुठं कुठंच जाणार नाही. काय आहे? देवा, कोणताही प्रसंग येऊ दे, आम्ही तुझे चरण सोडणार नाही. देह जाओ पांडुरंगी चरण न सोडी. कदाचित देवा आम्ही सोडणार नाही, पण तुला कंटाळा आला तर तू हकलून देशील ना. बऱ्याच वेळेला काय होतं, एखादी व्यक्ती आपल्याला सोडावं वाटत नाही, पण त्या व्यक्तीला आपण आवडत नाही. तेव्हा काय करायचं? तुकाराम महाराज म्हणे, देवा काय का तूही निश्चय आहे. तू का म्हणे, आता आम्ही नवजो दवडी. तू हकालून दिलं तरी आम्ही इथून परत जाणार नाही. ते बाळकडे ते चिंतन आहे, 2 मिनिटात सांगून जातो. हे परमात्मा म्हणे चांगल्या चांगल्या साधू म्हणून घेणाऱ्याला मठात प्रसिद्धीत का अडकवतो. मी महाराज आहे तरी सांगतो, काय काय साधू लोक प्रसिद्धीत अडकले, काय पैशात अडकले, काय मठात अडकले, कोणी शिष्यात अडकलं. बाकी बोलत नाही मी. हे काय अडकले? तुकोबऱ्याचं प्रमाण आहे का बाळकडे? नियमाचं भजन करणारी मंडळी असते. बुद्धी स्थिर राहो नेते नारायण, आशाबद्ध जन लोभिकाचे. लोभिकाचे लोभिकानं साई देवाचे चरणी. देवाला काही जी माणसं आवडत नाहीत ना, त्यांना काय करतं ते, घे तुला मठ लागणार, घे तुला आश्रम लागणार, पकडल्यावर जाईन त्याला, तू तुझं बघायला ते अतिरेक केला. अवघड आहे. पण देवा किती प्रलोभन दे आम्हाला, किती हाकलण्याचा प्रयत्न केला ना. एकांतात बाई जवळ आणून हाकलण्याचा प्रयत्न केला एकदा, पण जिंकले. उदाहरण सगळ्याला माहिती, काठ्याच्या काठीने मारून सुद्धा क्रोधाने स्पर्श केला नाही, जिंकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून नजराणा पाठवला तरी स्वीकारला नाही, जिंकले. तो का म्हणे, आता आम्ही नवजो दौडीता. आणि ठीक आहे, एखाद्याला जर मनाने जात नसणार, नांदेवा ऐका, हकालून दे. आणि हकालून जरी ऐकलं नाही, फटके देऊन काढील. म्हणजे मी काय देईल? मार देईल, मार. मग तर जातात की नाही मला सोडून. ऐका तुकाराम महाराज काय म्हटले, बरं जेव्हा मारून मारून कशाने मारस, लय गोड प्रमाण आहे. त्या प्रमाणापाशी येऊन मला थांबायचं या विषयात. आता मारून मारून कशाने मारशील? हातोडी असते. संतोष भाऊ हातोडी दाखवा लोकांना. हे काय? हातोडी. ही फिमेल, तिच्यापेक्षा मोठा असतो तो हातोडा, त्याचा बाप असतो घर, आणि त्याची आजी असते सुट्टी. हे नवीन आता हे काय झाले, सगळे ड्रोनर आले ते काय ब्रेकर, ब्रेकर दगड फोडायचं. ब्रेकर आले म्हणून आता आपल्या जमान्यात आपल्याला पाहायला मिळत नाही, पण मी लहानपणी पाहिजे सुट्टी असायची. निदान 20-25 किलोची दगड फोडायला घन जरी ऐकत नसला तरी सुट्टी. देवा तू मारून मारून कशाने मारशील? घनच घालशील. प्रमाण आहे का बरं भाऊ? काय प्रमाण आहे? अरे मजवली घाली घन तरी मी न सोडी चरण. माझ्या घन जरी घातला तरी मी तुझे चरण सोडणार नाही. आता नवजवाने काढलाय. आणि तर काय करणार? बरं काय काय माणसं राहतात पण नीट राहत नाही. तू टेन्शन घेऊ नको देवा. गाऊ गीत लागू पाय तुझ्या चरणाजवळ बसून आम्ही गीत गाऊ. आता गाऊ तुझं ओविया मंगडी. तुझ्या चरणाजवळ बसून तुझ्या चरणाचं चिंतन करू. पण आता आम्ही इथून जाणार नाही. ठीक आहे, इथून तुम्ही मुंबईला जाणार नाही, पुण्याला जाणार नाही, अमेरिकेला जाणार नाही, थायलंडला जाणार नाही, तुर्किस्तान, किर्गिझिस्तान इकडे जाणार नाही. पण लोकांतर वैकुंठाचं वर्णन काय? वैकुंठाला वैकुंठाला जाणार नाही का? वैकुंठ बापू Thank you.
अरे काय वैकुंठ बापुडे, नेऊन कुठं पाठवशील आम्हाला वैकुंठाला? अरे बापुडे, दोनच परमात्मेशी पूर्ण करतो, वैकुंठी तो ऐसे नाही, केवळ काही कार्याचे. अरे नको वैकुंठीचा वास, असे तया सुखा नाश, अद्भुता रस कथा काळी नामाचा वैकुंठ जुनाट पोपट झोपडी. नको आडाआडी घालू आम्हाला. हो, ऐकलं का? जे मृत्यू लोकात सुख आहे भजनाचं, ती वैकुंठात. वैकुंठ शब्दाचे दोन अर्थ केले शंकराचार्यांनी, स्वरूप आणि लोक विशेष. स्वरूपाच्या वैकुंठामध्ये कोणी भज्य नाही, कोणी भजक नाही, म्हणून तिथं भजन नाही. लोक विशेष वैकुंठात सगळे भज्य आहे. चतुर्भुज नर कोणी केले, तिथं कोणी भजकच नाही, म्हणून भजनाचं सुख नाही. पण या मृत्यू लोकात भज्य पांडुरंग आहे, भजक वारकरी आहे, म्हणून भजन येथे आहे. आणि आम्हाला ह्याची आवड आहे. आम्हाला आवड कशाची आहे? या भजनाची आहे. महाराज तुम्हाला सांगतो, टाचाचं हाड वाढलं कसं आहे, पाय टेकला की अंगाला नुसते डोळ्याला पाणी यायचे, तरी सुद्धा वारी पूर्ण केली पंढरपूरची. एकही पाऊल न बसता केली. म्हातारावर जाऊ नका तेव्हा शपथ. ऐकलं कवडे बाबा, वारी का करू शकलो? केवळ भजनाच्या आवडीने मला पंढरपूरला चालत नेलं जातं. फक्त काय आहे? भजनाची आवड. कारण भजन सुद्धा एक नशा आहे. सांगू कशी नशा आहे? तुकाराम महाराज म्हटले, कोणताही आजार होऊ द्या, आमच्याकडे एकच गोडी आहे, कोणती? भजन नावाची. सबर सोका किया मार, आणि भजन गोडी एकही सारा. म्हणून आम्ही काय करू? काय वैकुंठ बापुढे तिथं सुखच नाही. तुझ्या प्रेम सुखा पुढे तुझं प्रेम येतं किती मिळतं. ऐकलं का? वैकुंठात देव जनाबाईच्या मारत नाही, या मृत्यू लोकात मारत. काय प्रेम आहे! सगळे उदाहरण सांगायला आपल्याकडे वेळ नाही. तात्पर्य, तुझ्या प्रेम सुखा पुढे वैकुंठ नको. आम्ही तुका म्हणे, आम्ही मृत्यू लोकी भले, उपजोनी मरे परी हेच वाटे बरे. आम्हाला इथंच बरं आहे, पण आम्ही इथंच राहू. इथंच म्हणजे परमार्थातच राहू. आणि अजून इथे एक फायदा आहे, तुझ्या चरणाजवळ राहिल्यावर काय फायदा आहे? तुझ्या चरणाजवळ राहिल्या, या मृत्यू लोकात राहिल्यावर अजून एक फायदा आहे, संतांचा सहवास घडतो. आणि संत सहवासामध्ये काय? प्रेम सुखाचा सुकाळ आहे. यांनी संसारात कोणाच्या संगतीत राहा, प्रेम मिळतं. तो प्रेमाचा सुकाळ नाही, पण ते प्रेम मुळात ओरिजिनल कॉपीच नाही. हे बोलू माझ्या शब्दाला गैरअर्थ करू नका. जेव्हा एक प्रियकर एका प्रियसीला आय लव्ह यू म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणतो, तेव्हा ते प्रेम नसतं, तो वासनेला प्रेम. आणि जेव्हा मायबाप लेकराला किंवा लेकर मायबापाला माझं तुझ्यावर प्रेम म्हणतात ना, तेव्हा ते आसक्तीला प्रेम नाव. कधी कधी आम्ही वासनेला प्रेम म्हणतो आणि कधी कधी आम्ही आसक्तीला प्रेम म्हणतो. आमचं त्या उपमन्यू सारखं झालंय, दुधाच्या पिठाच्या पाण्यालाच आम्ही दूध म्हणून बसलो. खरं प्रेम वेगळंच आहे. ते गुणरहित असतं, कामनारहित असतं, अविच्छिन्न असतं, सूक्ष्मतरम असतं, असं ते प्रेम असतं. पण देवा, अशा प्रेमाचा सुकाळ असल्यामुळे आम्ही तुझे चरण सोडणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, मानवी जीवनाचं जे कल्याण आहे, ते कल्याण सुद्धा तुझ्या चरणाजवळ आहे. म्हणून तो हेतू,
तो पुरावा महाराज शेवटच्या क्षणी. एकदा टाळ्या वाजवा आणि शिवासाच्या तरुणासाठी. तुम्हाला आता सांगतो हे झिंजाड बाबा हे आमचे गाडी बाबा 89 वय 89 वय झिंजाड बाबाचं 85-86 या वयात आपण या अवस्थेत राहणार. आणि या बाबाचा या वयातही आवाज कसा आहे ऐकलं का तुम्ही? हायवेच्या या बाजूला आणि त्या हायवेच्या त्या बाजूला ते ओतूरला आहे आणि तुम्ही इकडे नारायणगाव मध्ये म्हणून त्याच्याकरता एकच वाक्य म्हणतो पिकल्या पानाचा. त्या वयात सुद्धा आवाज आहे वाजच नाही. हो तू का म्हणे तुझ्या पायी जन्म मरण ठाव नाही, जन्म अभाव आणि मरण अभाव याची सिद्धी तुझ्या चरणाजवळ असल्यामुळे आणि ते आम्हाला कळाल्यामुळे आता नवजो आणि काठाया गाऊ गीत लागो पाया विडोबा शरीरे शरीरायने सरे किंबहुना येरजारे चिरापडे. मानवी जीवनाचं परम लक्ष्य आहे त्यांनी जन्म आणि मरण परंपरेवर विच्छेद करावा. महात्म्याचं वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात, अर्जुना जो या परी जो जन्मे जन्म निवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे हा मानवी जीवनाचा परम पुरुषार्थ आहे. आणि त्या परम पुरुषार्थ प्राप्तीचं स्थान तुझे चरण आहेत हे आम्हाला लक्षात आल्यामुळे आता नवतो आणि काठाया गाऊ गीत लागो पाया सुवर्ण महोत्सव केला. आता आम्हाला अमृत महोत्सवाचे वेद आहेत. ज्ञानेश्वर ग्रामस्थ मंडळींनी मोठ्या प्रेमाने मोठ्या उत्साहात गावोगावी उत्सव असतो पण उत्साह नसतो. पण आजच्या या उत्सवात उत्सवही आणि उत्साहही आहे. मला गारपिंडीकरांना आत्ताच सांगायचे, आत्ताच तुमच्या लोकांनी हा मंडप गार करून टाका. हा मंडप पुरणार नाही, 101% पुरणार नाही. पण ग्रामस्थ बी लय हुशार आहे. यांनी काय केलं, यांनी एक केलं बाहेर स्क्रीन लावून, म्हणजे जरी इथं जागा पुरली नाही तर
बाहेर सुद्धा जागा आहे. फार सुंदर. मी गेल्या वर्षी बोललो होतो मंदिराचं काम ह्या गावात फार सुंदर चालले. एक सांगू का, त्या गावाचा आवाका पाहिला आणि मंदिराच्या कामाचा आवाका पाहिला तर सूत्र जुळत नाही. सूत्र जुळत नाही. पण गावामध्ये गाव किती मोठं आहे त्यापेक्षा गाव किती मोठ्या मनाचा आहे त्याचं उत्तर आलं की मग सूत्र जुळतं. फार सुंदर. गेल्या वर्षी आपण आवाहन केलं होतं की सुवर्ण महोत्सवाला मंदिर पूर्ण झालं पाहिजे, पण संकल्पना जागी झाली अजून हे दगडी करायचं, त्यामुळे थोडा वेळ गेला. पण जेव्हा मंदिरात गेलं ना हनुमंतरायाच्या आणि ती मैरप पाहिली ना, मैरप खरं तुमच्या गावात आलोय तुम्ही कीर्तन ठेवले म्हणून नाही, जेव्हा शपथ नाही. मी जे बाहेर गावून आले त्याने आवर्जून ती मैरप बघून जा, मैरप बघून जा. जशी रायगडावर शिवाजी महाराजाला मैरप आहे, त्या धर्तीवर अशी मेघडंबरी हनुमंतरायाला इथं बनवली. मी दोनच वाक्यात सांगेन, गारखिंडीकरांनी इतिहास घडवला असं मंदिर बांधून जाणार. मंदिर आता पूर्णत्वाकडे जाण्याचे वेध लागलेले आणि नक्कीच ते मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वाकडे जाऊन आपल्याला पुन्हा एकदा त्या मंदिराचा कार्यक्रम बघायचं सौभाग्य तुम्हा सर्वांना प्राप्त होणार आहे. आता सुवर्ण महोत्सव सुवर्ण अक्षरात आपल्या हृदय पटलावर कोरावा अशा पद्धतीने संपन्न होतो आहे, होणार आहे. आज दुसरा दिवस आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह नाहीये. हो, यांनी 2 सप्ते एका धाकट्यासारखे केले. 13 दिवसाचा उत्सव आहे. म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदापासून तर त्रयोदशी पर्यंत, बरोबर ना, त्रयोदशी पर्यंत हा उत्सव संपन्न होणार आहे. सुरुवात बजरंग महाराजांनी झाली, शेवट विकास महाराजांनी पूर्ण, विकास महाराजांच्या कीर्तनाने पूर्ण होणार आहे. आणि माझं दुसऱ्या दिवशी कीर्तन ठेवलं ते बरे पाया भक्कम पाहिजे. पाया भक्कम असला किती मजबूत बिल्डिंग मध्ये मग कोणी पिंगळ्यावर नाचू द्या, काय होऊ द्या, सगमगणार नाही. उद्या विशाल महाराज खोले येणार आहेत, खोले बाबा येणार आहेत त्याही कार्यक्रमाचा. आणि सगळ्यात एकच मिनिटात बाबाचं थोडस काम पूर्ण करतो. थोर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार विशाल महाराज कोले, माधव महाराज रसाळ, विशाल महाराज झाडोळे, पांडुरंग महाराज गुले, पांडुरंग महाराज गिरी, कविराज महाराज जावरे, निवृत्त वेदांताचार्य निवृत्त महाराज देशमुख, आदरणीय श्री छोटे माऊली प्रमोद महाराज जगताप आणि पोपट महाराज कासार खेडकर यांचा कालावून विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याने, आपलं जागरण यांच्या काल्याने हा उत्सव पूर्ण होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आनंद लुटावा मी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. हरी ओम शांती शांती शांती. आध्यात्मिक तापाची अडचण या उत्सवाला येऊ नये, आधी भौतिक तापाची अडचण या उत्सवाला येऊ नये, आधी दैविक तापाची अडचण या उत्सवाला येऊ नये अशी प्रार्थना करतो. या गावावर परमार्थावर आणि माझ्यावर प्रेम करणारी अनेक गावची मंडळी, कर्जुलेची मंडळी, पासून मंडळी आलेली आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, पण सगळ्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. आणि बिलकुल कोणी शिस्त मोडायची नाही. मी 5 मिनिटं आधी सोडले आणि आता पूर्ण सूचना झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. आणि हा नियम कुठपर्यंत? 50 वर्ष आम्ही उत्सव कसे केले ही शिस्त गारखिंडेकरांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवायची. ध्यानात ठेवा, जागा सोडायची नाही. मी 5 मिनिटं आधी ओळखलं याचा अर्थ मी कीर्तन कमी केलेलं नाही. कमी बॉल मध्ये रन काय अरे का गोष्ट मी एवढंच केलंय, पण जीव लावून केले, इमानदारीने केले. बघा आता मी इमानदारीने केलं, तुमची इमानदारी तुमच्याकडं. पुन्हा एकदा संयोजकाचे आभार मानून तुकाराम 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 आणि खरंच मला वाटतं पाकिटात 2-4 घालून द्या म्हणजे बरं पडतं. महाराज पोरं तयार आहेत, नाचले तरी टाळाचा ताल एवढा चुकत नाही पोरांनी. आणि एक मुलांच्या कौतुकापेक्षा यांना ज्यांनी घडवलंय त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजल्या. काय नाव तशी हृदयात
नाही. अक्षय महाराज आमचे, हा आदरणीय अक्षय महाराज बोडके, जे आळ्याला हे वारकरी संप्रदायाचं भविष्य घडवायचं काम करतायत. अक्षय महाराज तुमच्या इथे विनम्र भाव व्यक्त करून विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.